तीन दिवसांच्या पाठलागानंतर जबरी चोरीतील आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा अंबड युनिटची धडाकेबाज कारवाई. 5 लाखांच्या लुटीचा फरार आरोपी पकडला. नांदगावात सापळा रचून अटक. नाशिक पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपीला अवघ्या 3 दिवसांच्या पाठलागानंतर नांदगाव बसस्थानक परिसरातून ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे. पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील या लूट प्रकरणात गुन्हे शाखा अंबड युनिटने कारवाई करत आरोपी पवन नाना नेमणार यास जेरबंद केले. दिनांक 1 डिसेंबर रोजी पिंपळगाव बसवंत येथील 65 वर्षीय डाळिंब व्यापारी प्रवीण भाई दवे यांच्याकडून 5 लाख रुपयांची रोकड हिसकावून 2 व्यक्तींनी त्यांना जीवघेणी धमकी देत रिक्षातून खाली फेकले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी पवन नेमणार पसार झाला होता. त्याच्या लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण व सातत्यपूर्ण पडताळणीनंतर आरोपी भिवंडी, कल्याण, पनवेल व चाळीसगाव परिसरात लपून बसल्याचे समोर आले. गुन्हे शाखा अंबड युनिटच्या पथकाने सलग 3 दिवस गुप्त पाळत ठेवून आरोपीला जाळ्यात ओढण्यासाठी योजना आखली. शेवटी 20 डिसेंबर रोजी येवला व नांदगाव पोलिसांच्या मदतीने बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला आणि त्या दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्यास पंचवटी पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनात गुन्हे विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी समन्वय साधला. गुन्हे शाखा अंबड युनिट, येवला पोलीस स्टेशन, नांदगाव पोलीस स्टेशन आणि तांत्रिक विश्लेषण विभागाने उल्लेखनीय योगदान दिले. राज्यभरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही अटक मोठे यश मानले जात आहे.